कोण आहेत विवेक सावंत असा प्रश्न आपण गुगलला विचारला तर त्याच्याकडून तात्काळ त्यांचा बायोडेटा आणि भरमसाठ माहिती मिळू शकेल. पण एक माणूस म्हणून विवेक सावंत कसे आहेत हा प्रश्न विचारला की कृत्रिम बुद्धिधारी यंत्रणा मौनात जाते. मग थेट आपल्याला विवेक सावंतांशीच बोलावं लागतं. भेट होते ती MKCLच्या पुण्यातील अत्याधुनिक अशा इंटरनॅशनल कन्व्हेन्शनल सेंटरमधील वातानुकूलित इमारतीतल्या 5व्या मजल्यावरच्या 10,000 चौरस फुटांच्या कार्यालयात. लक्षात येतं की भारतातील संगणकीय उत्क्रांतीच्या प्रारंभबिंदूपासून ते आजच्या MKCLचे व्यवस्थापकीय संचालक ते चीफ मेंटॉर प्रमुख मार्गदर्शक पदापर्यंतचा विवेक सावंत यांचा प्रवास केवळ संगणकीय उत्क्रांतीनं भारलेल्या एखाद्या IT तज्ज्ञाचा नाहीच मुळे, तो एका फिलॉसॉफरचा आहे. तो क्वांटम मॅथमॅटिक्सच्या थिअरीतून विश्व समजावून घेणाऱ्या आणि एव्हरीथिंग इज कनेक्टेड हे क्वांटम फिजिक्समधील सार आपल्या मानवीनी विज्ञानवादी जगण्यातूनही शोधून काढणाऱ्या बुद्धिवंताचा आहे. जगण्याच्या प्रयोगशाळेत विलक्षण गोष्ट तयार करता करता रोज एक गोष्ट समाजाला सांगणाऱ्या मानवतावादी वैज्ञानिक दृष्टीने जगणाऱ्या विचारवंताचा आहे. ज्यांच्या स्वाक्षरीची सर्टिफिकेट आज 1.5 कोटींहून अधिक लोकांच्या घरात आहे. ज्यांच्या व्यक्तिमत्वावर महात्मा गांधी, संत गाडगे महाराज, विनोबा भावे यांच्या कृतिशील विचारांचा खोलवर प्रभाव आहे. संगणक हा नव्या युगातला चरखा आहे हे ज्येष्ठ गांधीवादी मणिभाई देसाई यांचं विधान ज्यांच्या जगण्याचा टर्निंग पॉइंट बनलं. महानगरांपासून ते थेट गडचिरोलीसारख्या ग्रामीण दुर्गम भागापर्यंत या आधुनिक चरख्याचं जाळं महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ज्यांच्या दूरदृष्टीतून विणलं गेलंय ते विवेक सावंत. हे सगळं आलं कुठून? नाशिकच्या चांदवडकर लेनच्या छोट्या वाड्यातील संस्कारक्षम घरातनं, आपल्या आईच्या वडिलांकडनं आणि वडिलांच्या वडिलांकडनं म्हणजे आई म्हणजे भाई आणि भाऊंच्या कलासक्त आणि गांधीवादी उदारमतवादी विचारसरणीतनं, शंकरराव दाजीबा मोरे, शंदा मोरे आणि लक्ष्मण हरी सावंत या आजोबांकडून, आई तर नावाप्रमाणे सत्यशीला आणि वडील रामचंद्र सावंत उर्फ बाळासाहेब सावंत एक उत्कृष्ट शिक्षक, नर्म विनोदामुळे सर्वांना हवेहवेसे वाटणारे. न्यू हायस्कूल जे पुढे बिटको हायस्कूल म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्याचे संस्थापक लक्ष्मण हरी सावंतच. आदर्श शिक्षक पुरस्काराचे ते होते पहिले मानकरी. हे घर विज्ञानाच्या प्रभावाखालचं, निर्भयतेसाठी नम्रतेचा आणि नम्रतेसाठी निर्भयतेचा बळी जायला नको हे विनोबांचं तत्वज्ञान अंगीकारणारं. विवेक सावंतांची आत्या साहित्यिक वि. द. घाटे यांची सून. पुण्यात पहिली 9 वर्ष आपल्या या आत्याकडेच ते राहिले. नाशिकनी पुण्यातलं साहित्याचं पोषक वातावरण मग आपसूक त्यांच्यात झिरपलं. सावंतांच्या शाळकरी वयात शिक्षक त्यांच्याशी लोकशाही, संविधान, मार्क्सवाद, समाजवादी विचारसरणी यावर गप्पा मारत पुढे प्राध्यापक, तत्वज्ञान, धर्मशास्त्र यावर बोलू लागले. विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वाभाविकच मग सावंत यांचा श्वास बनला. मीर पब्लिशरच्या पुस्तकांमधून फिजिक्स आणि फिलॉसॉफी यांचा जवळचा संबंध, फिजिक्समधली 5 क्रांत्यांचा अभ्यास, महाविद्यालयीन जीवनातले अवांतर वाचन शिकवणाऱ्यांपेक्षा त्यांना समृद्ध करून गेलं. पुणे विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रो कॉम्प्युटर्समधून त्यांनी MSc केलं. शेवटच्या सेमिस्टरला मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स जो बऱ्यापैकी क्लिष्ट विषय सेमिनार पद्धतीनं शिकवण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार, हा विषय कशासाठी शिकायचा यावर ते स्वतःच 3 दिवस आपल्याच मित्रांना शिकवत होते. मुख्य सिलेबस तसाच राहिला. सेमिनार ऐकणाऱ्यामध्ये विभाग प्रमुख आणि इतर प्राध्यापक होते. मग परीक्षा झाली, सत्र संपलं आणि एके सकाळी MScचा रिझल्ट एका हातात आणि दुपारी फर्ग्युसनमध्ये ज्युनियर कॉलेजसाठी नेमणुकीचं पत्र. पुढे तर थेट PGचं अध्यापन घेण्यासही त्यांना सांगितलं गेलं. 1979 ते 87 अशी 8 वर्ष ते फर्ग्युसन महाविद्यालयात व्याख्याता होते. वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक नेमायच्या समितीवरही त्यांना आमंत्रित केलं गेलं. विद्यार्थ्यांची सहल काढून
त्यांना अख्खा भवताल दाखवणारा त्या काळातील एकमेव विद्यार्थीप्रिय अभ्यासू प्राध्यापक. रिचर्ड अँटनबरोच्या गांधी सिनेमाचं शूटिंग होतं कॉलेजमध्ये. तर आपल्या विषयाच्या तमाम विद्यार्थ्यांना सावंतांनी सुट्टी देऊन शूटिंग पाहायला पाठवलं. शूटिंग संपलं आणि सारे पुन्हा सावंत सरांच्या तासाला हजर. कॉम्पिटिशनल फिजिक्स या क्षेत्रात एमफिल आणि PhD साठी संशोधन सुरू झालं. पण लोकविज्ञान चळवळीतला त्यांचा सहभाग वाढला आणि संशोधन थांबलं. अहमदनगरच्या लोकविज्ञान चळवळीतच संगीता राजहंस या चुणचुणीत तरुणीशी त्यांचा परिचय झाला. पुढे त्याचं रूपांतर लग्नात झालं. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बायो इन्फॉर्मॅटिक्स सेंटरमध्ये डॉक्टर संगीता संचालिका आहेत. आपल्या पत्नीबद्दल ते म्हणतात, संगीताची निसर्गाविषयीची अपार जिज्ञासा, सतत नवनवी ज्ञान, सखोल व नेमकेपणाने ग्रहण करण्याची हातोटी, संशोधक वृत्ती, अथक परिश्रम करण्याची तयारी, चिकाटी, सहनशीलता, शास्त्रीय संगीताची आवड आणि साहित्य व कलांचा आस्वाद घेण्यातील निखळ रसिकता अशा कितीतरी गुणांचा माझ्यावर विलक्षण प्रभाव आहे. त्याचं थोडं तरी अनुसरण मला जमेल का हा प्रश्न मला पडतो. जगातली पहिली मेल 1971 सालची आणि 1992 मध्ये आपल्या संशोधनासाठी इटलीला पत्नी गेली असताना लहानग्या सन्मयसाठी अडचण आली तर पाईन सॉफ्टवेअरचा वापरनी युनिक्स वरून चॅट करणारे हेच ते पतीनी पिता विवेक सावंत. फर्ग्युसनमध्ये अध्यापनाचं काम आणि दुसरीकडे लोकविज्ञान चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता, अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते त्या प्रकारचं काम होतं ते लोकविज्ञान चळवळीचं. केरळमध्ये या चळवळीचा प्रारंभ झालेला. तेथील कोळकल्ली नृत्य प्रकार सावंतांनी शिकून घेतला. इतर लोककलांचे प्रशिक्षण घेण्यासाठी 4 ते 5 वेळेस त्यांना केरळला जावे लागले. शास्त्रीय प्रयोग, पथनाट्य, भाषणं, आकाशदर्शन, पोस्टर्सची प्रदर्शनं याचा अमाप वापर त्यांनी केला, जो पुढे त्यांना उपयुक्त ठरला. डेक्कन संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी येणार होते. त्यासाठी एक संगणक आणून ठेवावा प्रदर्शनार्थ असं ठरलं. तो आणला गेला, तोही सावंतांच्या सांगण्यानुसार. राजीव गांधी तर स्तिमित झाले. ती घटना 85-86 सालातील. पुढे कॉम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये जरा जरी बिघाड झाला तरी विवेक सावंतांकडे दुरुस्त करायला रांग लागायची. शेवटी कुलगुरू भिडे सरांना गळ घालून एक अभ्यासक्रम विवेक सावंतांनी सुरू करायला लावलाच. त्या अभ्यासक्रमाचं नाव होतं बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स, BCS. नंतर मधुकरराव चौधरी यांच्या आग्रहानं विवेक सावंत सिम्बॉयसिसशी जोडले गेले, कॉम्प्युटर स्टडीजचे उपसंचालक म्हणून. त्या दरम्यान अमेरिकेनं भारताला संगणक तयार करण्यासाठी तंत्रज्ञान नाकारल्यानं तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सीडॅकचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर विजय भटकर आणि तज्ज्ञांवर भारतीय महासंगणक तयार करण्याची जबाबदारी सोपवली आणि त्यासाठी अवधी दिला 36 महिन्यांचा. टीममधील वैज्ञानिक होते 36 आणि खर्च होता 36 कोटींचा. डॉक्टर भटकरांनी या सक्षम कोर टीममध्ये विवेक सावंतांना सामील करून घेतलं. डॉक्टर विजय भटकरांचा विश्वास संपादन करणारे आणि त्यांचे प्रेम मिळवणारे विवेक सावंत. त्यावेळी भटकरांचं कार्यालय म्हणजे फक्त 100 चौरस फुटांची खोली. पहिले 8 महिने सावंत यांना पगारही मिळू शकला नव्हता. 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 1991 मध्ये भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम तयार झाला. देशाला अभिमान वाटावी अशी घटना, अमेरिकेच्या आव्हानाला दिलेला हा खणखणीत प्रतिसाद. सीडॅकच्या तत्कालीन अध्यक्ष असलेल्या डॉक्टर KR नारायणन यांनी प्रश्न उपस्थित केला की भविष्यात असे महासंगणक बनू शकतील असं तंत्रज्ञान आपण उभे करणार आहोत की नाही. त्याला प्रतिसाद विवेक सावंतांनी दिला तो ॲडव्हान्स कॉम्प्युटर ट्रेनिंग स्कूल ACTSचा पर्याय उपलब्ध करून, आणि उभी राहिली प्रगत संगणनाचे प्रशिक्षण देणारी भारतातील पहिली शासकीय संस्था. भारतातल्या 20 वेगवेगळ्या शहरांमध्ये ACTSने शाखा सुरू कराव्यात अशी दिल्लीहून सूचना आली आणि सावंतांनी ते आव्हान स्वीकारलं. सीडॅक आपल्या लक्षात राहतं ते सर्व भारतीय भाषा संगणकावर आणणारी सीडॅक. 1996 मध्ये ज्ञानेश्वरीला 700 वर्ष पूर्ण म्हणून ज्ञानेश्वरी संजीवन समाधीची CD उपलब्ध करणारी सीडॅक. सावंतांनी 98 मध्ये सीडॅकची नोकरी सोडली. तोवर 25,000 विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलं. अजून एका प्रकल्पामध्ये ते जबाबदारी सांभाळत होतेच, प्रधानमंत्री ग्राम सडक परियोजना.
त्याच्या आखणीसाठी नेमलेल्या नॅशनल रुरल रोड डेव्हलपमेंट कमिटीचे ते सदस्य होते. 2000 ते 2007 या 7 वर्षात या योजनेखाली 80,000 कोटी रुपये खर्चून 12 लाख किलोमीटर्स लांबीचे ग्रामीण रस्ते तयार केले गेले. त्यासाठी सतत दिल्लीला जाऊन प्रभावी सादरीकरण करणं हे काम सावंतांचं होतं. मुंबईतील विधान भवन, मुद्रांक शुल्क कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे संगणकीकरण हेही सीडॅकचेच महत्वाचे प्रकल्प. मे 2000 मध्ये फिनोलेक्स ग्रुपच्या I2IT मध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थेचे विवेक सावंत पहिले संचालक बनले. त्या काळात राम ताकोले समितीचे सदस्य असताना राज्यातील शिक्षणाचं चित्र किती भयानक आहे याची त्यांना कल्पना आली. सार्वत्रिक साक्षरतेची लढाई हरतोय, निदान संगणक साक्षरतेची कास धरायला हवी. आधुनिक काळात ज्ञान निर्मितीचा तोच एकमेव मार्ग. त्यातून समितीने MKCLच्या स्थापनेची शिफारस केली. बरेच दिवस त्यावर उत्तर आलं नाही. अचानक एक दिवस सरकारनं विवेक सावंत यांच्यावरच MKCLची संपूर्ण जबाबदारी टाकली. देशातल्या करोडो लोकांपर्यंत शिक्षण कसं पोचणार? मग बिझनेस मॉडेल ठरवताना 6 उद्दिष्ट सावंतांनी डोळ्यासमोर ठेवली. 1. प्रचंड मोठ्या विद्यार्थी संख्येला शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करायच्या. 2. गुणवत्ता उत्तम ठेवायची. 3. शिक्षण शुल्क शक्य तितके कमी. 4. ते कमीत कमी कालावधीत उपलब्ध करता यावे. 5. शिक्षण सर्वत्र अगदी कानाकोपऱ्यात उपलब्ध व्हायला हवं. 6. सामुदायिक पण तरीही व्यक्ती अनुरूप मास पर्सनलायझेशन असलेली शिक्षण पद्धती. बिगर, बेटर, चिपर, फास्टर, वायडर आणि डीपर. IT साक्षरतेचा प्रसार करून लाईफलॉंग लर्निंगचा, निरंतर शिक्षणाचा सुलभ, स्वस्त, परिणामकारक, परिवर्तनशील असा हा आजचा एकमेव महामार्ग सर्वसामान्यांना परिचित करून द्यायचा. त्यातून MSCIT महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम तयार झाला. ज्ञानदीप लावू जगी हे MKCLचे ब्रीदवाक्य. आज देशात परदेशात अनेक केंद्र असलेली ही संस्था, सौदी अरेबिया असो, राजधानी रियाद, ताबूक विद्यापीठ, घाना असो किंवा महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठं, सार्वजनिक स्वराज्य संस्था यासह अनेक शिक्षण संस्थांची MKCL ही रक्तवाहिनी बनली. MSCIT हा त्यातील एक भाग. 5,000 केंद्र, 75,000 संगणक, 4,000हून अधिक MKCLशी संलग्न महाविद्यालय, त्यातून 25,000 तरुण स्वतःच्या पायावर उभे राहिले. खेड्यापाड्यातले युवा संगणक साक्षर झाले. दैनंदिन व्यवहारात डिजिटल तंत्रज्ञान आत्मविश्वासाने वापरू लागणाऱ्या सर्वसामान्यांची संख्या तर जवळपास 1.5 कोटींहूनही अधिक अशी पोचली. हा जागतिक विक्रम बिहार, राजस्थान, ओडिशा, हरियाणा, केरळ आदी राज्यातील युवक MSCITतील डिजिटल क्षेत्रातील रोजगारीसाठी उपलब्ध असलेल्या संधींचा आज लाभ घेत आहेत. MSCIT सोबत असंख्य ॲडव्हान्स कोर्सेस 3,000 केंद्रांवर सुरू झालेत. हे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात 5,000 IT क्षेत्रातले छोटे उद्योजक उभे राहिले. ही IT साक्षरता केंद्र नसून IT सेवा केंद्र झाली आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी ते महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, सारथी असो वा रयत शिक्षण संस्था किंवा सर्च डॉक्टर अभय बंगांसारखी संस्था किंवा वर्ध्याची अशोक बंग यांची चेतना विकास, आपल्या सर्वांना माहीत असलेली पाणी फाउंडेशन पर्यंत अनेक संस्थांबरोबर MKCLने संयुक्त प्रकल्प राबवले आहेत. तिलीमिली 1ली ते 8वीच्या सर्व विषयांसाठी कृतिनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव देणारी 864 भागांची हसत खेळत सहज आनंददायी शिक्षणाचा अनुभव देणारी महामालिका. आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना चे 26, टर्निंग पॉइंटचे 16 तर माझी शाळाचे 40 असे सह्याद्रीवरील रंजननी बोध करणारे भाग MKCLने निर्मिले, जे प्रचंड गाजले. कॉलेजमधनं बाहेर पडणाऱ्याला शिक्षणाच्या मळवाटेतून बाहेर काढून रोजगाराची दिशा दाखवणारा KLIC क्लिक आणि सक्षमीकरण आणि व्यावसायिक कार्यक्रमात ILIC सारखा उपक्रम अशी ग्रामीण शहरी या भेदापलीकडे संगणक क्रांती विवेक सावंतांनी घडवली. 1200 कोटींहून जास्त टर्नओव्हर असलेला MKCL हा ग्रुप महाराष्ट्र सरकारने
सुरू केला असला तरी निमसरकारी उभारणी हे त्याचं वैशिष्ट्य. सरकारचं भांडवल आहे 37%, म्हणजे फक्त 3 कोटी. महाराष्ट्रातील विद्यापीठाचं 33% आणि उर्वरित भांडवल काही सामाजिक शैक्षणिक संस्था कंपन्यांकडे. शिक्षणाची क्रांती सुरू करणाऱ्या आणि शेणाच्या दगडांच्या माऱ्यानं होणारं स्वागत सहन करणाऱ्या फुले दाम्पत्यांचा हा महाराष्ट्र आज संगणक शिक्षणाचा प्रवाह हट्टानं ग्रामीण दुर्गम भागापर्यंत दाट विणणाऱ्या सावंतांचं फटाके वाजून स्वागत करतो. हा क्रांतीचा परिपाक असतो. बदल घडल्याचा प्रत्यय यायलाही शतकं जावी लागतात. विवेक सावंत महाराष्ट्रातील अनेक ख्यातनाम संस्थांचे विश्वस्त अध्यक्ष आहेत. अनेक नामवंत त्यांचे विद्यार्थी आहेत. युनेस्कोचे व्हाईस प्रेसिडेंट जॉन डॅनियल, बिल क्लिंटन यांनी केलेलं त्यांचं कौतुक असो, राम टाकोले, डॉक्टर भटकर, काकोडकर, माशेलकर यांचा अखंड सहवास ज्यांना मिळाला, पंतप्रधान, तत्कालीन उपपंतप्रधान, मुख्यमंत्री, असंख्य उद्योजकांकडनं स्वीकारलेले सन्मान आणि पुरस्कार, नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, बेरोजगारी, कृत्रिम बुद्धिमत्ता, महात्मा गांधी आणि त्यांची नई तालीम असो, पर्यावरण असो, विषय कोणताही त्यावरचा त्यांचा अभ्यास, यामुळे आपण प्रभावित होतो. आणि दुसऱ्या बाजूला छोट्या मुलांचे सावंत काका म्हणून त्यांना पाहणं अप्रूपाचं ठरतं. कारण उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की या 10,000 चौरस फुटांचं त्यांचं कार्यालय MKCLच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी गोकुळ बनतं आणि असंख्य प्रकारचे खेळ मुलं खेळतात. त्यावेळेस डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार असो, मॅक्सेल, पुणे प्राईड, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदा गौरव किंवा सॅन फ्रान्सिस्कोचा वर्ल्ड टेक्नॉलॉजी नेटवर्क अवॉर्ड असे पुरस्कार मिळवणारे विवेक सावंत मुलांमधले मूल बनतात. विवेक सावंत यांचे कार्य ऐकताना पाहताना आपण थक्क होऊन जातो. या एकाच माणसानं एकाच आयुष्यात हे सगळं कसं उभं केलं असेल. जीवनाच्या एका स्क्रीनवर अनेक आयुष्यांचे अगणित आयकॉन्स आणि त्यात अगणित फोल्डर्स, एक एक फाईल पाहावी आणि गोष्टी ऐकत मुग्ध व्हावं. खरं तर शब्दात, आशयात, लेखात किंवा माहितीपटाच्या आवाक्यात न मावणारं हे व्यक्तित्व, त्यांचं आयुष्य जाणून घेता घेता आपण त्यांच्या चिंतनाचे कधी वाहक बनतो ते लक्षातही येत नाही. विवेक सावंत नावाची गोष्ट सांगूनही अपुरी राहते. त्यापेक्षा सगळं त्यांच्या तोंडून ऐकावं, त्यांच्या लेखणीतून वाचावं. त्यांनी खेडोपाडी उभारलेलं काम पाहत पाहत त्यांनी जोडलेल्या माणसांच्या छोट्या छोट्या यशांच्या गाथा ऐकत राहाव्या. कारण विवेक सावंत या माणसानं संगणक क्रांतीतून मेट्रोपासून ते रानावनातल्या माणसांपर्यंत प्रत्येकाला जगण्याचा अर्थ दिलाय, कारण दिलंय आणि जगण्यासाठी आपापली गोष्ट तयार करण्याच्या ज्ञान स्वातंत्र्याची नेणीवही दिली. महात्मा गांधी यांना अपेक्षित असलेला नित्य नूतन ज्ञान प्रसारक आणखी वेगळा काय असू शकेल बरं.